तुला माझा निर्णय सांगायचा. कशाबद्दल? लग्नाबद्दल? हो. मी माझ्या भल्यासाठी माझा निर्णय घेऊ शकते ना? पूर्वा, हो अभिदा. मी ना या घरात आत्यासारखी आहे, आश्रित. पण तिच्या एवढी धाडसी नाहीये मी. हा, पण माझा निर्णय घ्यायची ऐपत आहे ना माझ्यात. काय बोलतोस? हा, तुका तुझा निर्णय कोणी विचारलेलो नाही. कोणी काढला तुका बाहेर? पूर्वा, कुलूप लावला होता ना? असं कसं बाहेर इलस गो? पूर्वा, कडी कोणी उघडल्यान? सांग ना, कोणी बाहेर काढला तुका? हा, अभिराम भाऊजी. हा? कावेरी खय असा? कावेरी खय असा कावेरी? आई, वहिनीचं म्हणणं तरी ऐक. अभिरमा थांब. भाऊ म्हणून मी तुझं सगळं ऐक, सगळा जीव वळवून टाकीन तुझ्यावर. पण बाप म्हणाल ना, माझ्या पोराचा काय करायचा मी ठरवीन. दादा, अरे दादा, दादा ऐकून तरी घे दादा. वाधवा, या सगळ्या जर कावेरीन केल्या नसत ना, त्यांनी काही एक चूक नाही केलं, बरोबरच केलं. अका आनंद झाला पूर्वान त्याचा निर्णय घेतला. त्याच्या पाठीशी कोणतरी उभे असा. एवढ्या बाबतीत पूर्वा नशीबवान असा. काय गो, तुका खोलीतून बाहेर कोणी काढला? कावेरी, गो कावेरी. काय हो, तुम्ही एका कुलूप लावून बंद केलं होतं ना? बाहेर कसा येणार या? ही बघा, ही चावी. काय करायचा तुझा? अभिराम भाऊजी, तुमच्या बायले कसा समजवायचा हो? आज खोलीतून बाहेर काढला ना, उद्या त्या पोराबरोबर पळान जाऊन मदत करायचा. काय करायचं मग हे? मी फक्त पुराचा विचार केला. बघे, आम्ही अजून केळवाच्या नावावर आंघोळ केलेली नाही. तू किती त्याचे कान भरत? आई, तिने काही सांगितलेलं नाहीये मला. जो काही निर्णय घेतलाय ना, तो मी स्वतः घेतला. निर्णय म्हणजे तू एवढा मोठा झालास की तुझे निर्णय तू स्वतः घेऊ शकतो? हो आई, बाबा, हो, आजपर्यंत तुम्ही मला जे काही सांगितलं ना, ते सगळं मी निमूटपणे ऐकत आली आणि तसंच वागले. त्याचे जे काही परिणाम झाले ते सगळे भोगलेत. हे मोकळं कपाळ, रिकामा गळा, हे हात. नंतर अभिदा आणि कावेरी काकीने खूप प्रयत्न केलेत माझं परत लग्न व्हावं म्हणून, पण नशिबाने साथ नाही दिली. पण हे आयुष्य माझं आहे ना, मग मला हवं तसं जगलं पाहिजे ना हे, आणि त्याबद्दलचे निर्णय मी घेऊ शकते ना. आणि म्हणूनच मी निर्णय घेतलाय. पूर्वा, विचार करून निर्णय घे. चुकीचा निर्णय घेतलंस तू आमच्यासाठी मेलस.
अभिदा, कावेरी काकी, आई बाबांचा निर्णय मान्य आहे मला. म्हणजे मी लग्न नाही करणार. आणि विनयलाही नाही भेटणार. हेच माझं नशीब आहे. आणि माझ्या नशिबात जे आहे ते मला भोगावं लागेल. पूर्वा, बघितलंस ना, आमचा चेडू आता. आमका काय वाटता ना ते का बरोबर कळता. त्या पोराक भेटूचा पण नाही आणि त्याच्या मागणा लगीन पण करूचा नाही. परत एकदा तुझ्या पाया पडतय. अभिराम भाऊजी, तुमची बायल ना धर्म बुडवत चालली आहे. एका वेळेवर समजावा, नाही तर मी गप नाही बसणार आहे. चला हो. जीव घे ना तुझं. बाबा, बाबा प्लीज एकदा ऐका माझं. मी ऐकायचा. बाबा मी प्रेम करतो पूर्वावर. माझ्या चेहऱ्यावर प्रेम करतोस तू? प्रेम करतस? प्रेम करतस? बाबा, काय करतास? दादा ऐक ना, दादा दादा. त्या परत याची वाट बघत होतस काय? माझं प्रेम होतं तेव्हा पूर्वावर. तुझंही तिच्यावरच प्रेम आहे. मी म्हणत असाल तर मी या अवस्थेतही तिच्याशी. दादा, नको रे. अभिदा, कावेरी काकी, आई बाबांचा निर्णय मान्य आहे मला. म्हणजे मी लग्न नाही करणार. अभि, एकदा माझं ऐक ना प्लीज. कावेरी हट्ट नको करू. मी हट्ट नाही करत आहे. मी रिक्वेस्ट करते. आपण पूर्वाला सांभाळायला हवं ना. आणि ती आता ना दुपारपासून रूम मध्ये बंद आहे, बाहेर नाही आली आहे. ती खूप हर्ट झाली आहे रे. आणि आपण हे पण लक्षात घ्यायला हवं की पूर्वाने तिचा फायनल डिसिजन सांगितलेला आहे. पण अभि तिला नाही माहिती काय बोलते. तू तू एकदा तिच्याशी बोल ना. तुझं ती ऐकणार. कावेरी बस. अजून काय आणि किती बोलू मी तिच्याशी? तिच्या भल्यासाठी या घरात घेऊन आलो. तिचं लग्न लावून देण्याचा पण प्रयत्न केला. अजून काय करू मी पूर्वासाठी? अभि, एकदा तू पण. हे बघ कावेरी, शेवटी मुलावर हक्क त्याच्या आई वडिलांचा असतो. त्यापुढे काहीही चालत नाही. काका काकी, आजी आत्या हे सगळे आजूबाजूचे. तुला मी सांगितलं होतं ना, थोड्या वेळ थांब. आपल्याकडच्या मुलीला एक मुलगा दारापर्यंत भेटायला येतो हे या गावात, या घरात, या माणसांना सहन नाही होणार. मग तो मुलगा कितीही चांगला असला, किती त्या मुलीवर त्याचं प्रेम असलं ना, तरी उंबरट्याच्या आत घरातले नियम असतात, सो कॉल्ड संस्कार असतात. आणि या सगळ्यातून आपण नाही बाहेर पडू शकत. यापुढे आता मी काहीही नाही करणार आहे. आणि पूर्वाने पण या विषयाला पूर्णविराम दिलेला आहे. त्यामुळे हा विषय पुढे नेण्यात काहीच अर्थ नाही.
कोणी काय खाल्लेला नाही हा. दुपारी पण कोण जेवला नाही, आता पण नाही. अहो आई, कोण कसा जेवणार हा? सकाळपासून डोक्यात ताप काय कमी असा काय? आणि यो ताप कोणा पाय होता ना या माहिती असून सुद्धा कोण काय बोलणारा नाही. आणि आम्ही बोललाव ना तर आमची तोंडा दिसतात. आई तरी मी तुमका पहिल्यापासून सांगी होतं त्या कावेरी उठा भांडी लावतोय. कामा करू कोण येणारा नाही हा. भांडी झाली घासून. घासलंय. तुका बाकी काय कामा सुचतात? तुका तुझे तुझे लय उद्योग असतात. सरिता, अगो पूर्वक जेवण घेऊन जा. रडान रडान हैराण झालेला असतला. पाण्याचं घोट पण घेऊक नाही गो. हाय आवसच आहे मी. माझ्या चेडवाची काळजी असा माका. बाकीची काळजीच्या नावान काय काय करतात ना बघलंय हे मी. अगो पण जेवणाचा का गेले होते जेवण घेऊन, नाही खाल्ला तसाच परत घेऊन येईल. आहे ह्या सगळा करून कोणाचा फायदा होणार आहे ना माका नाही माहिती. पण माझ्या चेडवाचे मात्र लय हाल होत तू आहे. ज्याका समजावचा ना त्याका समजावा. आता बाहेर झाला, आता आणखी व्याप नको आमका. सरिता, गो कावेरी, तू त्रास करून घेऊ नको हा. आणि मनाक पण लावून घेऊ नको. शांतपणान जाऊन झोप. हा, जा झोप आता. पूर्वा जेवून घे. नकोय मला. माझा राग आलाय, अभिचा राग आला. आमचं चुकलं असेल ना माफ कर. काकी तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात, पण मला एवढं माहितीये की मी कुठे चुकत नाहीये. मुळात ना माझी जागा कोणी घेऊच नाही शकत. बरोबर आहे, खरंय. कोणी कोणाचा जागा नाही घेऊ शकत. पण आपल्या चांगल्यासाठी आणि भविष्यासाठी आपण विचार करू शकतो ना. काय होणार आहे आता? माझं नशीबच असं आहे ग. माझ्या आयुष्याची वाट माझ्या बाबांनी लावली असं आपण समजलं ना तरी नंतर तुम्ही माझं परत लग्न व्हावं म्हणून प्रयत्न केले होते ना. काय झालं? सगळा दोष ना माझ्या नशिबाचा आहे. मग का सारखी विषयाची परीक्षा घ्यायची? पूर्वा, तू एकदा तो मुलगा ना त्याला भेट ना, त्याच्याशी बोल ना. काकी तो विषय नकोय मला. पूर्वा एकदा ऐक ना. तो मुलगा चांगला असं वाटतो मला. तू इथपर्यंत आला. दत्ता दादा मारत होते ना, तू तुला बघत होता. तू ना वाट बघत होतो तू कधी बोलणार. त्याला तुझ्याशी बोलायचंय. तू एकदा बोल ना. तुला ना आपली मैत्रीची शपथ, तू बोल ना एकदा त्याच्याशी. काकी हा विषय पुढे जाणार असेल ना तर आपली मैत्री ही नकोय मला. त्यामुळे मला त्रास होईल.
पूर्वा तू जा का की इथून. तू जेवून घे. काकी माफ कर मला. कावेरी, आता मैत्री टिकेल ती फक्त तुझी आणि माझी. पूर्वा मी मदत करू तुला. नाही, मी करते. ते ना असं फिरायला एकटीला नाही होणार. कालचा राग गेला नाहीये का? बाकी प्रश्न रागाचा नाहीये, आपल्या हट्टाचा आहे. आणि मी तो हट्ट कधीच सोडला. तू पण सोडून दे.